आवाज वगैरे व्यवस्थित आहे. नमस्कार. संविधान विचार मंच आयोजित भूमिपुत्र आयडॉल 2025 ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत अशा मान्यवरांची ओळख आपल्याला या कार्यक्रमातून करून घ्यायची आहे. ह्याच्यामधले आजचे जे आपले पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर मुरहरी केळे. डॉक्टर मुरहरी केळे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ज्यांचं टेक्नोक्रॅट म्हणून वीज वितरण क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. त्यासोबत साहित्यिक क्षेत्रातली त्यांची मोठी मुसाफरी आहे. ते एका चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे आणि ते अखंड विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांनी पहिली पदवी जी इंजिनिअरिंगची घेतली तेव्हापासून जी त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली ते आतापर्यंत त्यांनी 10 पदव्या मिळवल्या. त्याच्यासोबत 2 PhD घेतल्या. पण त्यांची शिकायची हौस काय अजून भागत नाही. ते अजूनही मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकतायत. तर असे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तर आपण भेटूया डॉक्टर मुरहरी केळे सरांना. तर मी मगाशी सांगितलं तसं की डॉक्टर मुरहरी केळे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. पण आपल्याला पहिला प्रश्न सरांना असा विचारायचा आहे तो शिक्षणासंदर्भातला आहे. सर, तुम्ही अखंड विद्यार्थी आहात. म्हणजे जसं आपण ह्या भीमपुत्र आयडॉलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेतो की त्यांनी त्यांच्या पदव्यांची गणती करता करता कमी व्हावं एवढ्या पदव्या त्यांनी मिळवल्या. आणि तसं तुम्ही जे शिकत राहिला आणि आतापर्यंत तुम्ही शिकता म्हणजे ही माणूस एक पदवी घेता घेता दमून जातो. नको म्हणतो बाबा परत त्या नादाला नको लागाय. तर तुम्ही तुमची जी शिकण्याची जी इच्छा आहे इच्छाशक्ती जागृत आहे त्याचं एक रहस्य सांगा. याच्या पोटातच एक दुसरा प्रश्न असा आहे की जो टेक्नोक्रॅट असतो म्हणजे ज्याला थोडक्यात मॅथ्स ज्याचं चांगलं असतं त्याला कविता करता येत नाही आणि ज्याला कविता करता येतात त्याचं मॅथ्स कच्चं असतं. तर तुम्ही दोन्ही याच्यामध्ये आहात की तुम्ही एक टेक्नोक्रॅट म्हणून टेक्नॉलॉजी संबंधित बहुतेक सगळे विषय तुम्ही अगदी सहज त्याच्यामध्ये हे करता. दुसऱ्या बाजूला तुम्ही अतिशय सुंदर पुस्तके लिहिता. तर ह्या दोन्ही गोष्टी कशा काय तुम्ही जुळून आणलेल्या आहेत ह्या तुमच्या सगळ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सर कृपया सांगा आम्हाला. नमस्कार. खरं म्हणजे आपण म्हणाल की आजन्म विद्यार्थी राहणे ही खरं म्हणजे बाबासाहेबांची कृपा आहे. माझे आदर्शच आहेत ते बाबासाहेब. मूळ मी ऍक्च्युली जरी आता ठाण्यामध्ये राहत असलो तरी माझं मूळ गाव जे आहे ते मराठवाड्यातील म्हणजे एकदम दुष्काळग्रस्त जो उस्मानाबाद आताचा धाराशिव जिल्हा जो आहे त्यातील एक छोटंच खेडे केळेवाडी नावाचं. तर त्या खेड्यात माझा जन्म झाला 1966 साली. त्यानंतर तिथं गावामध्ये 4थी पर्यंतची शाळा होती. 4थी पर्यंत तिथं शिक्षण. त्याच्यानंतर 7वी पर्यंत दुसऱ्या गावामध्ये, 10वी पर्यंत तिसऱ्या गावामध्ये. दररोज 6 किलोमीटर जाणं 6 किलोमीटर येणं असं 12 किलोमीटरचा प्रवास दररोज असायचा. 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर 12वीला उस्मानाबाद आणि नंतर इंजिनिअरिंगला ऍक्च्युली मी आताचं जे छत्रपती संभाजीनगर आहे तिथं मी आलो. इंजिनिअरिंग केल्यानंतर मी लगेच काही दिवसात गरवारी कंपनी जी आहे औरंगाबादची तिथं नोकरीला लागलो. परंतु त्यावेळेस गरवारी कंपनीमध्ये तिन्ही याच्यामध्ये शिफ्ट मध्ये काम असायचं. 3 शिफ्ट मध्ये. अच्छा. मग मी ABC असे 3 शिफ्ट मध्ये रात्रीच्याला जेव्हा शिफ्ट असायची किंवा दुपारी जी शिफ्ट असायची त्यावेळेस सकाळी काय करायचं मी तिथे MBA ला ऍडमिशन घेतलं मराठवाडा विद्यापीठामध्ये. मग विद्यापीठामध्येही मी अधूनमधून क्लासेस अटेंड करायचो, नोकरीही करायचो आणि पॅरलली शिक्षणाची तिथून गोडी लागली याची. मग MBA केलं. नंतर मी 1991 ला महाराष्ट्राचे विद्युत मंडळ जे आहे त्या कोकणामध्ये लागलो चिपळूणला. चिपळूणला लागल्यानंतर तिथं ओळखीचं असं कोणीच नसायचं. मग सुरुवातीला फार असं एकटं वाटायचं. मग असं कशात गुंतवायचं तर शिक्षणामध्ये लिखाणामध्ये गुंतायचं. मग त्यावेळेस मी वर्तमानपत्रात लिहायला सुरुवात केली ऍक्च्युली आणि तिथून लिखाणाची गोडी लागली. मग त्याला एक असा प्रसंग निर्माण झाला की आपल्याकडे आठवते की मला वाटतं 1992-93 दरम्यान इथे भूकंप झाला होता लातूरला. आणि मोठा भूकंप झाला त्यामुळे चिपळूणवरून मग त्या भूकंपाचं एकंदरीत चित्रीकरण करण्यासाठी मी आलो होतो. तिथलं दैनिक सागर नावाचं एक वर्तमानपत्र त्यांनी मला पत्रकारितेचं एक पत्र दिलं आणि मला म्हटलं तुमच्या आणि आल्यानंतर 2 लेख लिहिले होते. ते इतके गाजले त्यावेळेपासून मला खूप लोकांचे त्यावेळेस फोन आले आणि त्यानंतर मला खरं म्हणजे ती म्हणताय की बीज रोवलं गेलं लिखाणाचं. परंतु पॅरलल आपण अगोदर शिक्षणाचं जो उतरण आहे ते पूर्ण करूयात. MBA केल्यानंतर मग लॉ केलं. कारण मला जाणवलं की MBA ही व्यवस्थापन क्षेत्रातली जरी पदवी असली नुसतं व्यवस्थापन करून नाही की आपलं कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. तर ते LLB केलं. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं राजीव गांधींच्या काळामध्ये खूप वार आलं होतं. त्यामध्ये मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला. डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
त्यानंतर थांबलो नाही, जर्नलिझम केलं. ते पुण्याहून येणं जाणं करायचं शनिवार रविवार. त्यानंतर दिल्लीची इग्नू जी युनिव्हर्सिटी आहे तिथं ऍडव्हान्स कोर्स पॉवर डिस्ट्रीब्यूट मॅनेजमेंटचा तो केला. अच्छा. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कलकत्ताची ती फेलोशिप मिळवली. त्यानंतर मी पॉवर डिस्ट्रीब्यूट फ्रँचायझी या विषयावर भारतामध्ये पहिली पदवी आहे ती की जी डॉक्टरेट मिळाली नागपूर विद्यापीठाची. त्याचं कारण असं की मी देशातलं पहिलं मॉडेल जे पॉवर सेक्टर मधलं, कारण माझं क्षेत्र पॉवर सेक्टर, भिवंडीमध्ये पहिल्यांदा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल पहिल्यांदा आलं आणि तिथं काम केल्यामुळं मला त्याचा फायदा असा झाला की त्यावर रिसर्च करायला मला वेग मिळाला आणि मी पॉवर डिस्ट्रीब्यूट फ्रँचायझीची PhD केली नागपूर विद्यापीठात. त्यानंतरही शांत बसत नव्हतो, कारण पॅरलल लिखाण चालू होतं, काही पुस्तकं लिहिली होती. परंतु मग नंतर MA केलं मराठीमध्ये. म्हटलं आपण मराठीत लिहितो, पण मराठीचं जे मूळ जे असतं, म्हणजे जे प्राध्यापक करतात किंवा जे लेखक असतात की त्याला एक शैली असते, भाषेची शैली असेल, भाषेचं विज्ञान आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून मराठीमध्ये MA केलं आणि त्यानंतर मराठीमध्ये PhD मराठवाडा विद्यापीठातून सबमिट केली, जे बाबासाहेबांच्या नावाने आपण ते ओळखतो. त्यामुळे हे जे आहे ते बाबासाहेबांचं जे आहे, म्हणजे मी संत तुकाराम हॉस्टेलला, गव्हर्नमेंट हॉस्टेलला असल्यापासून बाबासाहेबांचे उपकार आहेत की त्यावेळेस पासून मी एकतर ते जे त्यांचं जे शिक्षणाचं प्रचंड आकर्षण असायचं, म्हणजे बाबासाहेब असं मी त्याचं फोड केलं या पुस्तकामध्ये. बाबा म्हणजे खरं म्हणजे आई झाले आणि साहेब बनण्यासाठी त्यांनी मला प्रेरणा दिली, अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं मी केलं. आणि त्यामुळे अशा जे एक जवळपास 10 डिग्र्या, 2 PhD हे शिक्षणाचं झालं. दुसरं लिखाणाचं म्हणत होता तुम्ही, तर लिखाणाचं जे म्हटलं की बीज रोवलं गेलं मी चिपळूणला असताना वर्तमानपत्रात लिहून झालं. त्यानंतर दैनिक केसरीमध्ये तुकाराम महाराजाच्या वैकुंठ गमनाला 350 वर्ष पूर्ण झालं. दैनिक केसरीमध्ये मी अशी 100 लेखांची मालिका चालू, तुका म्हणे नावाची. त्यामध्ये वेगवेगळे जे व्यवहारातले विषय आहेत ते घेऊन त्याच्यावर मी लिखाण करायचो. एक मोठी सिरीज त्यावेळेस तयार केली होती. नंतर 1995ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 200वी पुण्यतिथी होती. त्यावेळेस फार मोठा कार्यक्रम मग चिपळूणमध्ये घेतला. तिथे एक मी पहिलं संपादन केलं अहिल्यादेवी होळकरवरच्या स्मरणिकेचं. खूप सुंदर स्मरणिका झाली होती. त्यानंतर 1997ला महाराष्ट्रातले जे वारकरी संप्रदायाचे संत आहेत त्याच्यावर संत वाणी नावाचे एक संपादन केलं. ते पण खूप सुंदर झालं. 32 संतांची त्याच्यामध्ये माहिती होती. हे संपादनाचं काम होतं. पॅरलल लिखाणाचं काम केलं. विविध वर्तमानपत्रात, मॅगझिन्समध्ये, देवळे अंकात, विशेष अंकामध्ये लिखाण करत राहायचं. मग माझे वडील जे ते वारकरी संप्रदायाचे फॉलोअर असल्यामुळं त्यांनी खूप वर्षानुवर्ष वारी केली. त्यांनी त्या सामाजिक प्रबोधनाचं काम केलं, कीर्तन प्रवचन करत राहायचं. तो प्रभाव माझ्यावर अप्रत्यक्ष होताच. मग ते 2007ला ते एक्सपायर झाले आणि त्यांच्यावर मी पुस्तक लिहिलं पहिलं, जगी आईसा बाप व्हावा. हे पुस्तक प्रचंड गाजलं ते. तर त्याच्यामध्ये एखादा अशिक्षित माणूस, जो हमाली करणारा माणूस आहे, तो आध्यात्मिक क्षेत्रात एवढी प्रचंड प्रगती करतो, मुलांना शिक्षण देऊन वाढवतो आणि एवढ्या मोठ्या पदाला पोहोचवतो, हे आश्चर्यकारक. आणि त्या काळामध्ये प्रबोधन जे एकतर खेड्यामध्ये धनगर, त्यात अशिक्षित, अंधश्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टीतनं इथून ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं त्यांनी प्रचंड काम केलं, प्रबोधनाचं काम केलं. आणि तो प्रभाव जो होता तो मला कुठंतरी असं अस्वस्थ करत होता की त्यांच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. ज्या व्यक्तीला आयुष्यभर वर्तमानपत्रातला एखादा शब्द सुद्धा त्यांच्यासाठी लिहिला गेला नाही, त्या व्यक्तीला मी पडद्यासमोर आणण्याचं काम केलं. आणि जगी ऐसा बाप व्हावा हे पहिलं पुस्तक माझं झालं 2011 साली. त्यानंतर वर्तमानपत्र लिहायची काही उर्मी कमी झाली नव्हती. मग तिथेही मी विविध वर्तमान, पुण्यनगरी, लोकशाही वार्ता, तरुण भारत, लोकमत हे वर्तमानपत्रात लिहितच होतो. तिथं अंतरीचा ठाव नावाचे एक अशीच लेखमाला चालवली. नंतर शब्द शिल्प, शब्दरत्न, असे शब्दांच्यावर असं विविध अर्थ, वेगवेगळ्या लोकांची त्याच्यावरची मतं आणि लोकांना उपयोगी त्याच्यातलं काय आहे त्या शब्दातून. तर हे शब्दशिल्प नावाची एक मालिका जवळपास तेही 100 याची केली आणि त्याच्यावर एक पुस्तक शब्दशिल्प नावाचं पुस्तक आलं. त्यानंतर 4 वर्षानं, म्हणजे वडील गेल्यानंतर 4 वर्षानं आई गेले. आई गेल्यानंतर मग तिचे प्रचंड कष्ट होतं. म्हणजे त्या दोघांनी, मी नोकरीला लागेपर्यंत त्यांनी आयुष्यभर कष्टच केलं. म्हणजे नोकरीला लागेपर्यंत ते दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीनं काम करायचे, तलावावर काम करायचे, जे ते म्हणतो नाला बिल्डिंग किंवा शेतीमध्ये काम, सगळे रोजगार हमीचे, अगदी बरोबर, रोजगार हमीचे काम, खडी फोडण्यापासून सगळ्या गोष्टी ते केल्या. मग ते कष्ट माझ्यासमोर होतं. ते म्हणता येईल की श्रमदेवी जी असते, श्रमदेवीचं काम त्यांनी केलं. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ती गेल्यानंतर मग तिच्यावर नानी नावाचं पुस्तक आलं. ते खूप सुंदर, त्याच्यावर म्हणजे इव्हन चित्रपट करण्यासाठी संहिता पण लिहिली गेलेली आहे.
हे आईचं वडिलाचं पुस्तक आलं, शब्दशिल्प नावाचं पुस्तक आलं. मीनवाईल काय झालं की जगे ऐसा बाप हे पुस्तक गाजत होतं. अच्छा. त्याच्यावर इंग्रजीमध्ये एक चांगलं भाषांतर आलं. इंग्रजी त्याचं पूर्ण भाषांतर केलं. डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी नावाचे ग्रस्त आहेत त्यांनी भाषांतर केलं. हिंदीमध्ये नाग काळे नावाचे ग्रस्त आहेत त्यांनी भाषांतर केलं. त्यानंतर त्या पुस्तकावर एक डॉक्टर खरात म्हणून आहेत त्यांनी त्याच्यावर एक संदर्भ आणि समीक्षा जवळपास 30-35 लेखांचा सुंदर असा संग्रह केला. ते खूप व्यवस्थित म्हणजे असं त्याच्यावर इतकी त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी त्याच्यावर अनालिसिस केलं. ते पुस्तक मराठवाडा विद्यापीठात लागलं. सिलेबसला आता आहे बीएच्या सेकंड इयर. अच्छा. मग हे पुस्तक करताना म्हणजे कसं होतं की त्यावेळेस एक आयडेंटिटी मिळत गेली. साहित्यिक म्हणून हो असं असं लिहितात, चांगले लिहितात बुवा. मग हे पुस्तक लिहितच होतो. ते इंग्लिशचं जे पुस्तक आहे जे द इनक्रेडिबल फादर म्हणजे जगे ऐसा बापाचं भाषांतर ते पेंग्विन प्रकाशनचे आहे. इंटरनॅशनल आपल्याला माहिती पेंग्विन प्रकाशन त्याचं पार्ट्रीज म्हणून इथं एक शाखा आहे. त्या शाखेनं ते पब्लिश केलं. अच्छा. आणि असा प्रवास चालू असताना मग मी मीनवाईल मगाशी सांगितलं फ्रँचायझी या विषयावर पीएचडी केली. ते पीएचडी झाल्यानंतर ते पहिलाच असा रिसर्च होता भारतातला की जो वेगळ्या पद्धतीने केला होता. मग तो रिसर्च माझा मिनिस्टर ऑफ पॉवर जे आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालय त्यांची नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे तर त्यांनी ते 2 पुस्तकं प्रकाशित केली. एक म्हणजे भिवंडीचं केस स्टडी आणि दुसरी नागपूरची केस स्टडी. भिवंडीमध्ये हा प्रयोग जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सक्सेस झाला आणि नागपूरला तोच प्रयोग जो आहे तो पीपीपी मॉडेल तो फेल झाला. मग दोन्हीची कारणं शोधली आणि त्याचं तुलनात्मक अभ्यास अनालिसिस मग त्याची ते 2 पुस्तकं आले. त्यानंतर जेव्हा त्रिपुराला होतो तेव्हा त्रिपुराचा जो हिस्टॉरिकल जो जर्नी आहे त्रिपुरा म्हणजे कसं की तिथलं एक तर राजेशाही स्टेट होतं. त्या स्टेटवरचा जो जर्नी आहे तो मी एका पुस्तकात लिहिला. अशी जवळपास 10 पुस्तकं अनेक रिसर्च जे पेपर्स आहे की जे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे इव्हन हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेची बोस्टनला तिथे सुद्धा माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे. असा हा पण आता मला एक सर आता मला ह्याचा तुम्ही आता बोलता बोलता मला एक प्रश्न पडला की ह्याचं तुमचं रेग्युलर रुटीन मग कसं राहतं म्हणजे आता हे एवढी पुस्तकं तुम्ही लिहिताय किंवा अजूनही कदाचित तुम्ही लिहिता तर हे त्याच्यासाठीचं चिंतन त्याच्यासाठीचा अभ्यास आणि परत लिखाण याचं हे दररोजचं शेड्यूल तुम्ही नियमितपणा असल्याशिवाय शक्य नाही तर त्याचं कसं शेड्यूल राहतं तुमचं? याच्यात असं म्हणता येईल तुम्ही मगाशी सुरुवातीला खूप चांगला प्रश्न विचारला की एकतर टेक्नोक्रॅट आणि साहित्यिक ह्याचं किती कसं जमतं ते म्हणजे आम्हाला ते जमतच नाही जवळपास. तर त्यामध्ये खरं म्हणजे एक तुकाराम महाराज म्हणतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेना. जे आतमध्ये असतं ते बाहेर येण्यासाठी खूप उत्सुक असतं. जे आपल्याला मिळत नसतं ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्याला शिक्षण नाही ना तर शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला. तशा पद्धतीनं काय होतं की लिहायची सवय पहिल्यांदा म्हणजे कॉलेज वयामध्ये एक तर पहिल्यांदा हिशोब लिहायची सवय होती कारण पैसे नसायचे. मग 1-1 रुपया लिहित बसायचं. ते डायरी लिहायची सवय लागली. मधून मधून असे जे प्रसंग आहेत की जे मनावर हे करतात म्हणजे काय म्हणता येईल की परिणाम करणारे प्रसंग आहेत ते लिहायचे प्रसंग होते ना. हा जो लिहिण्याचा फ्लो तो थांबलाच नाही. बरं दुसरं असं की ज्यावेळेस पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे वीज क्षेत्रासारखं पब्लिक सेक्टर आहे तिथं ज्यावेळेस काम करण्याचे योगा त्यावेळेस खूप प्रकारचे लोक मला पाहायला मिळाले. म्हणजे एकदम गरीब ग्राहक वीज ग्राहक ते श्रीमंत ग्राहक उद्योजक इथपर्यंत शेतकरी असेल विद्युत ग्राहक असेल औद्योगिक आस्थापना असेल किंवा दुकानदार असेल ह्या सगळ्या प्रकारची लोक मला तिथे भेटत गेली. त्या भेटत असताना म्हणजे इकडं वीज क्षेत्राशी म्हणतो ना की आपण असं म्हणता येईल की इकडे वीज तारा जोडायचं काम होतं आणि इकडे मनाच्या तारा जोडायचं काम होतं. ही मनाच्या तारा जोडत ती विजेच्या तारा जोडली आणि याच्यातून काय होतं की साहित्यही निर्माण झालं आणि टेक्निकल क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी प्रगती करता आली. छान छान. तर आता तुमचं मूळ जे क्षेत्र आहे ते वीज वितरण हे आहे. तुम्ही मला वाटतं काही स्पेसिफिकली त्यात गेला असेल असं काही नाही पण तुम्ही एक इंजिनियर झालात आणि मग तुम्ही मला वाटतं चिपळूण पासून एक कनिष्ठ अभियंता म्हणून तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात केली आणि त्यावेळेस मला वाटतं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ त्यानंतर त्याचं वितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी झाली. त्या कंपनीच्या संचालक पदापर्यंत तुम्ही गेले. त्यासोबत तुम्ही पश्चिम मध्य प्रदेशच्या वीज वितरण कंपनीचे डायरेक्टर राहिलात. त्रिपुरा राज्यामध्ये तुम्ही चेअरमन होतात त्या तिथल्या राज्याच्या वीज वितरण कंपनीचे त्याचे संचालक होतात. आणि म्हणजे अर्थातच तुम्ही देश पातळीवर काय इंटरनॅशनल लेवलवरती विजेचं जी वितरण करणं हा जे क्षेत्रामधले एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे.
तर एक ह्या क्षेत्रातलं थोडस आम्हाला काही अनुभव तुमचे की आणि तुमच्या ह्या जवळच्या कारकिर्दीमध्ये करिअरमध्ये ह्या क्षेत्रामध्ये किती बदल होत गेले आणि तुम्ही त्याचं अडॉप्शन कसं केलं हे थोडंसं सांगा. खरं म्हणजे खूप चांगले प्रश्न विचारताय तुम्ही आणि त्याच्याबद्दल मला ऑटोमॅटिक त्यातला गुंता सुटत जातो. काय ते म्हटलं ना की आपण जसं म्हणाला तसं की इंजिनियर व्हायचं असं कधी माहितीच नव्हतं ऍक्च्युली. इंजिनियर डॉक्टर हे असं त्यावेळेस माहिती नसायचं खेड्यापाड्यात. परंतु ज्यावेळेस 12वी झाली आणि 12वी झाल्यानंतर म्हणजे 10वी झाल्यानंतर नुसतं ITI आणि पॉलिटेक्निक एवढंच माहिती होतं. 12वी झाल्यानंतर मग त्यावेळेस लक्षात आलं की इंजिनिअरिंग असतं. त्यावेळेस इंजिनिअरिंगला नंबर लागला आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यावेळेस तशी फार अशी बेकारी फारशी नव्हती. आम्ही लगेच पटकन चांगले मार्क मिळाले, डिस्टिंक्शन मध्ये आलो होतो त्यावेळेस. गरवारेमध्ये कामाला सुरुवात केली. नंतर वीज आता मला एक फक्त डिस्टर्ब करतो तुम्हाला, तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये आलात त्यावेळेस, म्हणजे खरं तर तुमचं मला वाटतं पार्श्वभूमी काही शिक्षणाची नाही, म्हणजे हे तुम्हाला काय दैवी देणगी असं म्हणायचं का तुम्ही त्याच्यामध्ये एक हे म्हणजे काही कष्ट घेतले त्यासाठी सगळं असं ते थोडस एकच मिनिट फक्त मग पुढे जाऊ आपण. काय होतं की म्हटलं ना की जी गोष्ट आपल्याला नसते ती हवी हवीशी वाटते. आपल्याला लक्षात आलं की घरी आपल्या कोणी शिकलेलं नाही, त्यांच्या अडचणी पाहिल्या, त्यांचं जे समाजात होणारी सस्यहोलपट पाहिली किंवा शिक्षण नसल्यामुळे काय होतं तर एकतर आर्थिक परिस्थिती सुधारू शकत नाही, मानसिक किंवा बौद्धिक जी स्तर आहे तो उंचावला जात नाही. त्यामुळे शिक्षणाचं जे महत्व आहे ते बाबासाहेबांनी सांगितलं, जे महात्मा फुलेंनी सांगितलं, ते सावित्रीबाईंनी सांगितलं होतं. ते शिक्षणाचं महत्व जे ते कधी कळालं मला की ज्यावेळेस मी 12वी झालो त्यानंतर. तोपर्यंत नाहीतर म्हणजे आमच्या गावातले लोक म्हणायचे, वडिलांना काका म्हणायचो आम्ही आणि सगळी गावातले लोक काका म्हणायचे. काका म्हणे कशाला शिकवता म्हणे पोराला, ITI वगैरे करायला हवा किंवा म्हणे त्याला आपल्यावर शेतातच हे केलेलं किंवा विहिरीवर कामाला घेऊन जायचं म्हणे, कशाला म्हणजे ते आपलं कामाला लागेल म्हणे. वडील म्हणले जोपर्यंत पोरग नापास होत नाही तोपर्यंत शिकवायचं म्हणे. त्या पद्धतीने त्यांनी मग शिकवायला सुरुवात केली. आणि 12वी नंतर म्हणजे काय झालं की 10वी नंतर मी ज्यावेळेस 11वी 12वी केलं तर बार्शीला गव्हर्नमेंट हॉस्टेललाच होतो. परिस्थिती नसल्यामुळे खरं म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल ही जी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बऱ्याच ठिकाणी हॉस्टेल्स आहेत. शासनाची योजना आहे की जे गरीब मुलं आहेत, वेगवेगळ्या जातीतली सगळी मुलं आहेत, चांगल्या मुलांना शिक्षण मिळावं हा सगळ्यात मोठा हेतू होता. आणि खरं शिक्षण झालं माझं गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये. 10वी नंतर मी फक्त शासनाच्या मदतीवर 10वी ते म्हणजे 11वी 12वी आणि नंतर इंजिनिअरिंगचं पूर्ण शिक्षण तिथं झालं. मग शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस वीज मंडळात कामाला लागलो त्यावेळेस पहिला जो मोठा जो चंक आहे 12 वर्षाचा तो कोकणात काढला. ज्युनियर इंजिनियर ही त्यावेळेस इंजिनिअरिंग झालेल्या मुलांना ज्युनियर इंजिनिअर लावलं. ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर ही दोन मोठे म्हणजे 12 वर्ष लागले त्या सगळ्या गोष्टीला. त्यानंतर मात्र मी झपाट्यानं प्रगती करत गेलो. एकतर भिवंडीमध्ये आलो, तिथं डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालो, नंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालो, मुख्य कार्यालयामध्ये काम करण्याचा मला अनुभव आला. आणि त्यानंतर पुन्हा टोरेंट पॉवर कंपनी होती, गुजरातची कंपनी आपल्या भिवंडीमध्ये जे म्हणलं ना पहिलं पॉवर डिस्ट्रिब्युशन फ्रँचाइज मॉडेल ती आली होती. तिथं माझं सिलेक्शन झालं. मी तिथं पहिल्यांदा डेप्युटेशनवर गेलो. तिथं 2 वर्ष काम केलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा डायरेक्ट मध्ये सुपरिटेंडेंट इंजिनियर, चीफ इंजिनियरच्या जागा निघाल्या होत्या. तर त्यावेळेस जागा निघाल्या त्यावेळेस मी त्या काळात महाराष्ट्रात पहिली बॅच होती, महाराष्ट्रात पहिला आलो. त्यानंतर मग इंजिनिअरिंग सुपरिटेंडेंट इंजिनियर म्हणून नागपूरला गेलो. त्यानंतर चीफ इंजिनियर झालो, चीफ इंजिनियर कमर्शियल झालो. त्यावेळेस माझी महाराष्ट्रातल्या संपूर्ण जी जवळपास त्यावेळेस 2-2.5 कोटी ग्राहक होते, सगळ्या बिलावर सही असायची. जशी गव्हर्नरची नोटावर सही असते तशा पद्धतीने वीज बिलावर सही असेल. त्यावेळेस फार कौतुक व्हायचं माझं. ते झाल्यानंतर मग काय होतं की चीफ इंजिनियर झाल्यानंतर काय होतं की स्टॅग्नेशन येतं, का की जागा कमी होत जातात आणि तिथं राजकारण सुरू होतं. नंतर तिथं राजकारण सुरू झालं की जे आपली माणसं आहेत ती निवडण्याचं. मग तिथं मला पहिल्यांदा फटके बसायला लागले, जातीचे आर्थिक फटके असतील, राजकीय समजा आपले लागेबंद असतात त्याचे फटके तिथं बसायला होते. मग पहिल्यांदा मी ठरवलं की आपण आता इथं जर महाराष्ट्रात आपल्याला नाही मिळत तर आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर जायला पाहिजे. मग माझं मध्य प्रदेशमध्ये मी फॉर्म भरले होते चीफ इंजिनियर असताना. तर त्यावेळेस माझा बायोडाटा इतका स्ट्रॉंग, एवढ्या 10-12 डिग्र्या, एवढं सगळं वेगवेगळ्या ठिकाणची ट्रेनिंग, सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे असं कुठंच मागं नाही अशा प्रकारचा जबरदस्त बायोडाटा. कदाचित भारतातले फार रेअर लोकांच्या पेक्षा असं असेल. मग नुसत्या बायोडाटावर माझं सिलेक्शन झालं मध्य प्रदेशमध्ये. डायरेक्टर म्हणून डायरेक्ट मला ऑर्डर दिली. तर तिथं 3 वर्ष काम केलं. त्यानंतर पुन्हा परत आलो तर तिथं पुन्हा इथं जे सिलेक्शन व्हायला पाहिजे तिथं सगळ्यात जास्त पदवी असलेला, सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स असलेला, आउटस्टँडिंग CR असलेला आपला अभियंता, पण त्याला इथं राजकारणाचा बळी ठरवलं गेलं.
परत आलो अकोल्याला, काही दिवस चीफ इंजिनियर म्हणून काम केलं. पुन्हा ज्यावेळेस त्रिपुराला जागा नाही, त्रिपुरा कधी माहितीच नव्हतं, कारण गेलेलो नाही कधी. बरोबर, एवढ्या बरोबर. नॉर्थ ईस्ट मध्ये एवढ्या लांब खूप जात हा. मग त्या काळामध्ये मग मी फॉर्म भरला, जायचं का नाही म्हणून ठरवूया. कॉल आला, इंटरव्ह्यू दिला. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही आर यू रिअली विलिंग टू जॉईन हिअर. येस. आणि त्यांनी लगेच ऑर्डर पाठवली. बरं. मी मग कसलाही विचार न करता म्हटलं इथं आपल्याला भवितव्य नाही, तर आपण राज्य सोडलं पाहिजे. पुन्हा आम्ही त्रिपुराला गेलो. त्रिपुराला प्रचंड मला काम करण्याचा अनुभव मिळाला. त्याचं कारण असं की त्यावेळेस इथं तर नुसतं स्टेटमध्ये वावरत होतं. म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेटमध्ये सगळेच असे, कारण महाराष्ट्रामध्ये मी मोठ्या पदावर असल्यामुळे सगळ्या लोकांचा संपर्क होता. मध्य प्रदेशमध्ये तिथल्या वेगवेगळ्या जे ब्युरोक्रॅट्स आहेत, राईट फ्रॉम द सीएम पासून सगळ्या मिनिस्टर असतील किंवा सगळे जे सचिव असतील, त्यांच्याशी काम करता आलं त्यांच्याबरोबर. आणि त्रिपुरा आणखी त्याची जी उंची आहे ती वाढली. तिथे चीफ मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी, पॉवर सेक्रेटरी, केंद्रातले केंद्रीय ऊर्जा मंत्री असतील किंवा ज्या केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, ह्या लोकांशी मला संपर्क आला. त्यामुळे ते माझं सर्कल जे आहे की ते जे अनुभवाचं सर्कल जे प्रचंड वाढलं. प्रत्येक ठिकाणी मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मी माझे म्हणतो ना पाऊलखुणा उमटवल्या. सुरुवातीला म्हणजे जर विद्युत क्षेत्रातलं ज्या एक महत्वाचं म्हणजे मी एकमेव असेल भारतामध्ये की ज्या एवढ्या वेगळ्या प्रकारचं काम मला करता, नाविन्यपूर्ण काम, इनोव्हेटिव्ह आयडियाज राबवत आल्या. नागपूरला पहिल्यांदा मी बिलिंग मधलं ऑनलाईन बिलिंग सिस्टीम नागपूरला पहिल्यांदा केली. म्हणजे त्याच्यामध्ये रिडिंग घेणे, मीटरचं रिडिंग घेणे, तिथंच बिल प्रिंट करणे, बिल त्याला देणे, बिल त्यांना दिल्यानंतर पैसे वसूल करणे आणि काही त्याची अडचण असेल तर तिथं सोडणं. म्हणजे हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत की ज्याला महिनाभर लागायचा तो अर्ध्या तासात करायचा पहिला प्रयोग केला मी. त्यानंतर पॉवर ऑन व्हील, म्हणजे जसं म्हणतो ना की ट्रकमध्ये ट्रान्सफॉर्मर ठेवणे आणि जिथं ट्रान्सफॉर्मर फेल झालं की डायरेक्ट तिथे निघणं, म्हणजे 15 मिनिटात ते लगेच चालू झाली पाहिजे लाईन. तो कन्सेप्ट आणला तिथं. म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑनलाईन ट्रकमध्येच असायचा, नुसतं जोडायचं, प्लग अँड प्ले. आला तुम्हाला की मेसेज आला की लगेच त्याला घेऊन जायचं. अगदी बरोबर. अच्छा, बरं. ते केलं. त्यानंतर मग ज्यावेळेस ही मध्य फार मोठी समस्या असते. अगदी हा ना, ग्राहकांशी निगडीत ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न. तिथल्या चोऱ्या ज्या आहेत ती आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चोऱ्या मी नागपूरमध्ये पकडल्या. त्याचा लॉस खूप कमी केला. असे वेगवेगळे प्रयोग राबवत असताना मग ज्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये झालं, मध्य प्रदेशमध्ये मला फार चांगली काम करायची संधी मिळाली. का तेव्हा डायरेक्टर होतो, संचालक म्हणून गेलो तिथे. तिथं पहिलं जे आता स्मार्ट मीटरिंग चाललंय बघा महाराष्ट्रामध्ये, तर ते स्मार्ट मीटरिंगचा पहिला प्रयोग मी तिथं केला. देशातला तो पहिला प्रयोग होता आणि तो अत्यंत यशस्वी झाला. ह्या केला मी 2017-18 मध्ये. आपल्याकडे आता 2025 ला सिस्टीम चालू होती. तो भारतातला पहिला प्रयोग यशस्वी झाला. तिथं मग त्यावेळेस प्लॅनिंग कमिशनचे लोक असतील, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन असेल, वर्ल्ड बँक असेल, ते हे सगळे लोक, मिनिस्टर ऑफ पॉवरचे वेगवेगळ्या राज्यातले लोक पाहायला आले ते. दुसरा प्रयोग असा केला की जे मटेरियल असतं, जे आपण लाईनचं काम करतो सर, त्या मटेरियलचे फार तिथे इश्यूज असायचे, म्हणजे क्वालिटीवर चेक नव्हता. तर ते क्वालिटी चेक तिथे केला मी. त्यावेळेस काही जबरदस्त ऍक्शन केलं की 8 ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चर त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून दिलं त्यांनी, कारण लॉसेस वगैरे असे ट्रान्सफॉर्मर. हे केल्यानंतर मग एक दरारा पसरला ते. मीनवाईल पंतप्रधानांनी त्यावेळेस सौभाग्य योजना आणली होती. सगळ्यांना मोफत वीज देण्याचं काम होते. संपूर्ण भारतभर लोकांना कनेक्शन दिले गेले. त्या सौभाग्य योजनेमध्ये भारतातलं ते आमचं एकमेव राज्य आणि ती आमची एकमेव कंपनी की ती सगळ्याच अगोदर केली. जवळपास 3.5 लाख कनेक्शन दिले. त्यामुळे आम्हाला केंद्र सरकारचे ऊर्जा मंत्री त्यांनी 100 कोटीचं बक्षीस दिलं. अच्छा, त्याच्यामधले 50 लाख रुपये जे ते आमच्या सगळ्या कर्मचाऱ्याला होते. हे माझं क्रेडिट. मला त्याचा सांगता आनंद होतो. त्या बेसिसवर म्हणजे नाव त्यावेळेस होत होतं. आणि त्याच काळामध्ये मी मग अमेरिकेला मला बोलवून आलं आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तो मी म्हटलं की पहिला पेपर तिथं प्रेझेंट केला. ते स्मार्ट मीटर, स्मार्ट मीटर होता. नागपूरच्या याच्यावर जे आहे ते मी चायनामध्ये प्रेझेंट केला होता, पॉवर डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझीचा. नंतर HR मध्ये पण मी काम केलं, ह्युमन रिसोर्सेस मध्ये. त्यावेळेस तर प्रचंड असं काम केलं की संपूर्ण महाराष्ट्रातली जी लोक आहेत त्याच्या लाईफस्टाफ पासून चीफ इंजिनियर सगळ्यांच्या बदल्या, बढत्या, निवृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. त्यामुळे कनेक्ट होता आणि त्या ठिकाणी जे चांगलं काम केलं त्याचं तो पेपर प्रेझेंटेशन करायला. नंतर त्रिपुरामध्ये ज्यावेळेस एक सर्वोच्च पद मिळालं, काय असतं की माणसाची कुठली अपेक्षा असते की आपल्या चेअरमन होता. चेअरमन असं कसं होऊ शकतं, म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात अपेक्षितच नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या युनिक आहेत माझ्यासाठी. म्हणजे एकमेव मी पहिला इंजिनियर असेल की जो महाराष्ट्राच्या बाहेर डेप्युटेशनवर गेला. 3 वेळा, एकदाच नाही तर 3 वेळा डेप्युटेशन गेलो. एक म्हणजे टोरेंट पॉवर मध्ये करता आलं, दुसरं मध्य प्रदेशमध्ये, तिसरं त्रिपुरामध्ये.
एकमेव व्यक्ती आहे की जो बाहेर जाऊन संचालक झाला आणि चेअरमन झाला. भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये जाता येत नाही, पण मी एकमेव झालो. कारण माझं सिलेक्शन होत गेलं. कारण तो अच्छा. एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स हा त्याचा मॅटर करत होता. चेअरमन झालो. एक आयुष्यात एक स्वप्न जे न पाहिलेलं इतकं मोठं स्वप्न ते सुद्धा तिथं पूर्ण झालं. तिथं गेल्यानंतर मग काय असतं की चेअरमनचं काम असं असतं की एखादी पॉलिसीज बनवणे, त्या बोर्डामध्ये पास करून घेणे आणि त्या एक्झिक्यूट करणे. आणि तिथं मी स्मार्ट मीटरिंगचा तिथं प्रोजेक्ट केला, पॉवर डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझीचा तिथं प्रोजेक्ट केला, स्मार्ट कॉल सेंटर तयार केलं. तिथले जे ग्राहक आहेत ते त्यांच्यामध्ये TSCCL ॲट युअर डोर स्टेप, म्हणजे जी आमची कंपनी तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे प्रश्न सोडवेल. मग तिथं जे आहे ते प्रचंड जंगल आहे, म्हणजे जवळपास 70% जंगल आहे आणि 80-82% बांगलादेशची बॉर्डर आहे. तर तिथं पावसामध्ये वादळ वगैरे आल्यानंतर तिथं झाडं खूप पडतात, झाडं असल्यामुळे, आणि लाईनचं खूप बरं होतं. मग तिथं मी काय केलं की लाईनवर झाडं पडून होतं, फार पॉवर सप्लाय जातात. तिथं मी इनोव्हेटिव्ह आयडिया केली की सगळं केबलनं नेटवर्क कनेक्ट करायचं. अशा पद्धतीत तो फार मोठा एक काम करला. तिथं असताना दुसरं सगळ्यात महत्वाचं आणि एक म्हणता येईल की एक आंतरराष्ट्रीय लेवलचं काम करता आलं की बांगलादेशला आणि नेपाळला आम्हाला वीज पुरवठा आम्हाला करता आला. त्याच्यावर आंतरराष्ट्रीय करावर सहाय्य करण्याचं भाग्य मला त्यावेळेस मिळालं की इंटरनॅशनल ट्रीटी जे असतात ते. अशा बऱ्याच गोष्टी तिथं करल्या. आणि जे त्रिपुरा आमच्या जवळपास 55 कंपन्या आहेत भारतामध्ये, सगळ्या वेगवेगळ्या पॉवर सेक्टरमधल्या, सगळ्या राज्यातल्या. त्या 55 कंपन्यांपैकी 53व्या क्रमांकावर आम्ही होतो. तर मी 2 वर्षामध्ये 22व्या क्रमांकावर ते त्रिपुरा स्टेट नेलं आणि ते आजही तिथं टिकून आहे. हे एक समाधानकारक काम होतं. त्यानंतर पुन्हा जेव्हा तिथलं टेन्युअर संपल्यानंतर काही दिवस एक्सटेन्शन दिलं, मी परत आलो. तर इथं मी वाणिज्य विभागाचा संचालक झालो महाराष्ट्रातील. म्हणजे सगळ्या ह्या तिन्ही राज्यामध्ये मला चांगल्या पदावर काम करता आलं आणि त्याचा समाजाला, ग्राहकाला त्याचा उपयोग निश्चित करता आला. सर, मी आता हा तुमचं वीज वितरण क्षेत्र म्हणजे एक करिअरचा भाग तुम्ही सांगितला, पण एक छंद ज्याला म्हणतो किंवा तुम्ही जे साहित्याचा तुम्ही उल्लेख केला होता, तर त्याच्यात नुसतं न लिहिता तुम्ही एक संघटक म्हणून खूप काम केलं. कारण इथं खरं पाहिलं असता ह्या साहित्य क्षेत्रामध्ये संघटकाची खूप खऱ्या अर्थाने गरज आहे. पुस्तक प्रकाशन, त्याचा प्रचार प्रसार याच्यासाठी एक संघटनात्मक कार्यकर्ता पाहिजे. तर त्याची भूमिका तुम्ही बजावली. आणखीन एक चॅप्टर तुमचा असा आहे की तुम्ही एका पिक्चर मध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून ऍक्टिंग सुद्धा केलेली आहे. तर अनेक तुमचे ह्या व्यतिरिक्त एक सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक गोष्टी तुम्ही करत असता. तर त्या संदर्भामध्ये थोडंसं सांगा. याच्यामध्ये मल्टिपल क्वेश्चन्स आहेत, पण ते सांगण्याचं तुम्ही. मी ज्यावेळेस नोकरीला लागलो त्यावेळेपासूनच मग ही आवड निर्माण झाली. एक तर सामाजिक क्षेत्रात काम केलं, नंतर संघटनेमध्ये काम केलं, नंतर शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, नंतर सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम. म्हणजे जवळपास सगळी क्षेत्र जी आहेत ते मी कुठं ना कुठं मी टच आहे आणि काही ठिकाणी बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न. सामाजिक क्षेत्राचा पहिल्यांदा थोडासा अनुभव सांगतो की चिपळूणमध्ये असताना जे सह्याद्रीचे जे सगळे कडेकोपरे आहेत तिथं आदिवासी लोक राहतात, धनगर राहतात, कातकरी राहतात. तिथल्या लोकांना जिथून कोयनेची वीज तयार होते, पोफळी एक स्टेशन आहे, त्याच्या माथ्यावर सुद्धा लोक राहणार, त्यांना वीज नव्हता. म्हणजे त्या काळामध्ये माझ्या मैत्रिणी म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाली होती तरी तिथं त्या लोकांना वीज नव्हती. मग मी तिथं सहाय्यक अभियंता म्हणून ज्यावेळेस काम करतो मी पहिल्यांदा ठरवलं की ह्या लोकांना वीज मिळाली पाहिजे. मग तिथं लोकांची मदत घेऊन हे सगळं खांद्यावर घेऊन ट्रान्सफॉर्मर पोल घेऊन त्या वर सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यामध्ये आम्ही वीज पोहोचवली. त्यावेळेस आम्हाला एक मिळाली. मग त्याच्यात ही जी लोक सो कॉल्ड जी लायन्स क्लब, रोटरी क्लब ह्या लोकांना म्हटलं तुम्ही आता ह्यांच्यासाठी पैसे द्या. मग त्यांना वीज म्हणजे कनेक्शन देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन ते केलं. प्रत्येक वर्षी मग अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी केल्यानंतर प्रत्येक वर्षी मग तिथं मी काय केलं, एकतर अहिल्यादेवी होळकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केलं होतं. नंतर मराठवाड्यातली जी मंडळी आहेत ते मराठवाड्यातले सगळे लोक आहेत ते गोळा करून तिथं मराठवाडा मैत्री संघ स्थापन केलं होतं. आमचे मित्र तिथेच होते जीवपाडे. तर मग मराठवाडा मैत्री संघ स्थापन केला. त्याच्यामधून मग काय करायचं, कुठेतरी वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करणे, पुस्तक प्रकाशन करणे, कुठं वृक्षारोपण करणे, रक्तदान करणे किंवा तिथल्या इंडस्ट्रीज असतील किंवा सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यामध्ये काम असतील, तर अशा पद्धतीची कामं त्यावेळेस सुरू केली होती.
त्या काळामध्ये तिथं चिपळूण थोडं सांस्कृतिक केंद्र पण आहे. मग तिथं साहित्यिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम. मग त्यावेळेस पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन झालं होतं मधु मंगेश कर्णिकचे. तर ते आयोजित करण्यामध्ये आमचा वाटा होता. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं त्यावेळेस काम होतं. त्यावेळेस श्रीरामराव असतील, निळू फुले असतील, दाभोळकर असतील, तर ती मंडळी यायची. मग त्या काळामध्ये त्यांच्यावर सामाजिक कृतज्ञता निधीचं काम करण्याचा तिथं त्यावेळेस योग आला. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं होतं 78. आशा भोसले त्यावेळेस अध्यक्ष होता. तर ते काम करत. तर त्यावेळेस म्हणजे काय झालं, सगळ्या क्षेत्रात काम करण्याचा एक अनुभव आला, कारण ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं होतं आणि इतके वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे होते, वेगवेगळे लिहित बसायचं. तर त्यामुळे ती काय झालं की एक इमेज निर्माण झाली की हा माणूस फार धडपड आहे म्हणून. मग त्यावेळेस वेगवेगळ्या तिथले राजकीय पक्षाकडून ऑफर्स यायच्या त्याच काळामध्ये. पण नाही म्हटलं, आपलं ध्येय आहे ते वेगळं आहे, त्यामुळे त्याला प्रलोभनात बळी पडलं नाही. तिथून आल्यानंतर ते जे बेस होता तो बेस चालत राहिला. म्हणजे एकीकडे संघटनेमध्ये काम करत होतो आणि संघटनेमध्ये काम करतो, वेगवेगळी पदं मिळाली. महाराष्ट्रभर त्यावेळेस फिरायचा योग आला. एकीकडे समाजाचं म्हणजे धनगर समाजासाठी काम करत होतो. त्याच्यामध्ये मग हे जे आहेत ना, म्हणजे तिथल्या गरिबांसाठी वीज पुरवठा करणे असेल, त्या लोकांना ते पुस्तकं त्यांच्या शाळेमध्ये वाटणं असेल, घोंगड्या तिथल्या त्या गरिबांना हे करणं असेल, या सगळ्या गोष्टी तिथं त्यावेळेस चालत होता. म्हणजे त्यावेळेस तर म्हणजे अर्थात नवीन सुरुवात होती, तो काम चालूच होतं. नंतर काय झालं की तिथे एक शाळा आम्ही चालवत होतो 7वी पर्यंत. त्याचा मी तिथला एक इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटी म्हणून तो तिथला मी त्याचा अध्यक्ष म्हणून तिथं काम केलं. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज काम होतं. मगाशी विचारलं होतं की हे सगळं कसं जमतं. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डोक्यात जे जे प्लॅन्स असतात ना, ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला फक्त काम करत राहायला लागतं. ते ठरवत बसलं असं करत बसलं तर नाही, तुम्हाला कंटिन्युअसली काम करत दिवसभरात सकाळी ठरवायचं की हे करायचं, ते काम जे आहे ते सतत करत राहायचं, एवढाच फक्त त्यात उद्देश आहे. ते चालत असताना मग नंतर काय झालं की एकीकडं वडील वारी करायचं, त्यामुळे ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम चालूच होतं. वडील गेल्यानंतर त्यांच्या नावानं मग गावामध्ये आम्ही अन्नदान आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. तो गेले 18 वर्ष आम्ही करतोच आहे. एकीकडे त्यांच्या आईच्या आणि वडिलांच्या नावाने, माझ्या आईच्या आणि वडिलांच्या नावाने मी कॉलेज काढलं तिथं. आईच्या नावानं डी फार्मसी कॉलेज आहे, वडिलांच्या नावाने ITI कॉलेज आहे. म्हणजे हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते जे काम आहे ते आजही ते चालूच आहे. सांस्कृतिक क्षेत्राचं म्हणत असलं तर त्यावेळेसपासून त्यावेळेस आम्ही जे म्हटलं की नाट्य स्पर्धा आयोजित करणे, संगीताचे कार्यक्रम आयोजित करणे, ह्या थोड्या ऍक्टिव्हिटीज होत्या आणि उत्सुकता असतील. मी कॉलेज जीवनामध्ये प्रचंड चित्रपट पाहिले, वेळ लागला होता अक्षरशः. आणि तेच एक कुठंतरी मनात आकर्षण जे होतं ते जरा मोठं झालं तर मग चित्रपटाची संहिता लिहिण्याचं, पटकथा लिहिण्याचं एक, कारण लिखाणाचं अंग होतं. त्यामुळे पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर चित्रपट काढायचं ठरवलं. त्याच्यावर एक ते 21 लोकांची टीम, रिसर्च टीम स्थापन करून आम्ही त्याच्यावर आता संहिता तयार आहे. त्याच्यावर चित्रपट करण्यासाठी काम चालू आहे. दुसरं की एक मराठी चित्रपट आहे, मला आई पाहिजे, 2014 त्याच्यामध्ये मी काम केलं. रहीम चाचाची भूमिका केलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या मुलीचं एक काम आहे. तर तो एक वेगळाच आनंद होता तो, कारण एक क्षेत्र वेगळं होतं. तसं आपण काही पट्टीचे अभिनेते नाहीत, परंतु तो काम करताना जे कॅमेऱ्याला फेस करणं, आता काय वाटत नाही. आता समजा कॅमेरा, त्या काळामध्ये कॅमेऱ्याला फेस करणं, सगळे पब्लिक मध्ये काम करणं हे जरा वेगळं वाटायचं. त्याचबरोबर आता बहिर्जी नायकांच्या बद्दल एक आमच्या काही टीम जे त्याच्यावर विचार करते की जो शिवाजी महाराजचे जासूस होते, त्याच्यावर एक सध्या आता एक म्हणता येईल की अपकमिंग प्रोजेक्ट आहे. आणि याच्यामध्ये मग तो सांस्कृतिक क्षेत्रात काम केला, इकडं सामाजिक क्षेत्रात काम होतं, सांस्कृतिक क्षेत्रात काम होतं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, डॉट कनेक्ट करत करत एक व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला. तुम्ही सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनेक ठिकाणी राहिले, किंवा ह्याचं थोडस कसं काय, हे साहित्यिकांना एकत्र करणं थोडी फार अवघड गोष्ट आहे. अगदी बरोबर. काय होतं की ज्यावेळेस ते म्हटलं की माझ्या जगी आईचा बापू हे पुस्तक गाजलं, मग लोकांनी त्याला पुरस्कारही प्रचंड मिळाले. म्हणजे साहित्यामधले मिळाले 8-10 पुरस्कार मिळाले, सांस्कृतिक क्षेत्रातले पुरस्कार मिळाले, सामाजिक क्षेत्रात काम करते पुरस्कार मिळाले, प्रशासकीय पुरस्कार जे शासनाचे ते खूप मिळाले. तर याचा जो भाग आहे साहित्यिकाचा तो राहिला होता. याच्यामध्ये लोक मग काय करायचे, कार्यक्रम बोलायचे. सुरुवातीला जे ते परिसंवादामध्ये भाग घेण्यासाठी बोलायचे नुसतं, किंवा ठीक आहे जरा अभ्यास त्या विषयावर बोलायलाही करायचं. संत साहित्याची तुझी आवड असल्यामुळे आणि त्या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे मग थोडस त्या परिसंवादाला बोलायचे. नंतर मग जरा थोडं पद मोठं झालं की मग एक मानाचं व्यक्तिमत्व पाहिजे म्हणून उद्घाटक बोलवायला सुरुवात केली. मग काही ठिकाणी मग आम्ही स्वतः अरेंज केले साहित्य संमेलन. त्यावेळेस मग आम्ही स्वागताध्यक्ष असायचो. आणि जसा थोडा मोठा झाला तर मग
वेगवेगळ्या ठिकाणी अध्यक्षपद म्हणून मला भूषवलं. म्हणजे त्याच्यामध्ये बालसाहित्याचं अध्यक्षपद असेल, जालन्याला झालेल्या संमेलनाचं अध्यक्षपद असेल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे उस्मानाबादला झालं त्याच्यामध्ये मी परिसंवादामध्ये प्रमुख हे होतो. म्हसवडला एक तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन त्याचा अध्यक्ष होतो. नागपूरला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेनं एक संमेलन आयोजित केलं होतं. ते 43 संमेलन होतं, तिथं अध्यक्ष होतो. विट्याला गेले 43 वर्ष साहित्य संमेलन आयोजित, तिथं मी उद्घाटक. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटक, स्वागताध्यक्ष, मुक्त सृजन साहित्य संमेलन तिथं उद्घाटक आणि स्वागताध्यक्ष म्हणून काम केलं. म्हणजे सगळ्या ज्या भूमिका असतात, एकदम लेखकाची, प्रेक्षकाची, परिसंवाद म्हणून, नंतर उद्घाटक असेल किंवा स्वागताध्यक्ष किंवा अध्यक्ष, या सगळ्या भूमिका त्याच्यामध्ये करता आल्या. लोकांची भेटता आलं, लोकांना त्याचा एक छान आस्वाद देता आला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्षेत्रात काम केल्यामुळे मिळाल्या. मराठी साहित्यामधलं असं एक अपवादात्मक असं उदाहरण त्याला म्हणता येईल, तसं सरांचं देता येईल आपल्याला, की सर तुम्ही तुमच्या वडिलांवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या आईवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि आता जस्ट तुमचं त्याला आत्मचरित्र म्हणावं अशा पद्धतीचं एक पुस्तक आलेलं आहे. तर ही अशा पद्धतीचं लिखाण करावं ह्याच्या मागची काय प्रेरणा होती? खरं म्हणजे बघा की आजकाल तर म्हणजे वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना बऱ्याच वेळा असं होतं की स्पेशली शहरी भागामध्ये ज्यांची मुलं बाहेर शिकतात, परदेशात शिकतात, आणि त्यांचे जे आई वडिलांचे जे हाल होतात ते आपण ऐकतो, पाहतो. त्यांना कुणी सांभाळायला नसते, एवढी प्रचंड प्रॉपर्टी असते, पण ती प्रॉपर्टी सांभाळायला त्यांना स्वतःच्या ह्यालाही कुणी नसते. त्याच्यातून एक प्रेरणा मिळाली, एकतर वडिलांच्यावरचं आईवरचं प्रेम, कारण मी पाहिलं होतं त्यांचं आयुष्यभराचं कष्ट. त्यामुळे पहिल्यांदा वडिलांच्यावर जगे ऐसा बाप व्हावा हे पुस्तक लिहिलं, आईच्यावर नानी हे पुस्तक लिहिलं, आणि माझा ज्यावेळेस हा प्रवास, नोकरीचा प्रवास असेल किंवा हा सगळा जो आत्ताचा आपण चर्चा केलेला जो प्रवास, तर तो त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये इडका नावाचं माझं स्वतःचं आत्मचरित्र. कदाचित म्हणजे एका मोठ्या साहित्यिकाने सांगितलं होतं की कदाचित मराठी साहित्यात किंवा अन्य कुठल्याही साहित्यामध्ये आईवर, वडिलांच्यावर आणि स्वतःवर चरित्र आणि आत्मचरित्र लिहिलेलं एकमेव व्यक्तिमत्व मी असेल. आई वडिलांच्यावर कुणालाही सगळ्या श्रद्धा असते, आवड असते त्यांच्याबद्दल करण्याची, परंतु याच्यामध्ये मी नुसतं तेवढंच नाही केलं. म्हणजे बघा की आईसाठी, वडिलांसाठी पुस्तकं लिहिली तिने, की जे मंडळी म्हणजे आई आणि वडील तर आयुष्यावर कधी म्हणणार की वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठंच प्रसिद्धीचं एक असं टाईप केलेला शब्द नसेल अशी परिस्थिती त्यांची. मग त्यांना प्रकाशात आणण्यासाठी त्यामुळे मला काम करता आलं. दुसरं, ते गेल्यानंतर त्यांच्या माझ्या शेतामध्ये समाध्या बांधलेल्या आहेत 2 उत्कृष्ट अशा, की जिथं आपल्याला गेल्यानंतर स्मरण करता येतं. त्यानंतर त्यांच्यावर एक 2 म्हणजे म्हणता येईल की संस्था जी आहेत की ज्याच्यामध्ये वडिलांच्या नावाने सोपान काका केळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल किंवा श्रीमती सोनाबाई केळे कॉलेज ऑफ फार्मसी असेल, ह्या 2 शैक्षणिक संस्था म्हणजे काम करतायत. आणि त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर सुद्धा म्हणजे एक म्हणजे त्याच्यावर कामं झाले, ट्रान्सलेशन झाले, आताही त्याच्यावर काम होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याला एक साहित्यिक मूल्य आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांसाठी लिहिलं हे ठीक आहे बाबा, तुम्हाला तुमच्या वडिलांवर फार प्रेम आहे, पण त्याचं ट्रान्सलेशन व्हावं. एक्झॅक्टली, हे सगळं नाही. आणि नुसतं ट्रान्सलेशन नाही, तर काय होतं की एखादी साहित्य कृती ज्यावेळेस आवडते त्याच्यावर इतर लोक काम करतात, ते फार महत्वाचं आहे. आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने अनालिसिस करून एखादा करतो, म्हणजे त्या साहित्याची उंची ऑटोमॅटिक वाढत असते, त्याच्यामध्ये कस असतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती ते करता आलं मला, की याच्यामध्ये म्हणजे वाङ्मयीन त्यांचं जे स्मारक आहे ते बांधलं, समाधी बांधले, शैक्षणिक स्मारक बांधलं, आणि हे अशा पद्धतीनं मला त्यांच्याबद्दल करता आलं. मी खरं म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मी स्वतः कष्ट तर केलंच, परंतु जे आई वडिलांचे आशीर्वाद लागतात, बाबासाहेबांची जी प्रेरणा आहे ते, आणि एक हे सगळे जे एक समाजातून जे घेत असतो ते समाजाचं देणं, या सगळ्या ह्याच्यातून मला काम करता आलं. आणि शेवटी असं असतं की मी ते पुस्तकामध्ये एक फक्त डिस्टर्ब करतो तुम्हाला, की तुम्ही हे येडका असं तुमच्या पुस्तकाचं नाव आहे, तर ते ह्याचं थोडस काय म्हणजे काय येडका ह्या नावाचं काय? फारच इंटेलिजंट क्वेश्चन आहे. येडका म्हणजे तुम्हाला माहिती की धनगरांची जे मेंढ्याचा जो कळप असतो त्यातला नायक असतो, तो येडका हे नायकाचं प्रतीक आहे. येडका हा अन्यायाच्या विरुद्ध झगडण्याचं प्रतीक आहे. येडका हा तडका देतो,
अन्यायाविरुद्ध धडका देतो. येडका हा नेतृत्व करत असताना कसं असतं की मेंढ्याचा कळप चालत असेल, एखादी कुठं अडचण असेल, छोटासा ओढा असेल किंवा काहीतरी काटेरी कुंपण असेल किंवा काय असेल, तर तो जम्प करतो, लीड करतो तो तिथं आणि त्या मागच्या सगळ्या लोकांना घेऊन तर समाजाला दिशा देण्याचं काम येडका करतो. आणि तुम्ही बघितले असेल की येडका धडका देतो. कुणी जर त्याला जोपर्यंत त्याच्या नादाला कोणी लागत नाही तोपर्यंत त्याला काय करत नाही. नादाला लागला आणि तो मागे जातो आणि इतका जोरदार धडाक देतो की तो समोरचा मग कोलमडला पाहिजे. तसं माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड जसं मला यश मिळालं तसं माझ्यावर अन्याय पण खूप झाला. याच्यामध्ये येडकामध्ये सगळ्या गोष्टी येडकामध्ये 4 प्रकार. एक कोकरू लहान असते, गोंडस बघा, जन्माला असतो. दुसरं बालिंगा जो यंग असतो आणि तो प्रजननासाठी तोही होतो. म्हणजे त्यानंतर येडका आणि येडक्याच्या धडका. येडका म्हणजे असा शिंग पिळलेला जो असतो त्यामध्ये त्याची पूर्ण प्रौढ त्याची भूमिका असते आणि त्यावेळेस तो नायकाचं पण काम करत असतो, अन्यायाविरुद्ध झगडण्याचंही काम करत असतो आणि नेतृत्व करत असतो. त्यामुळं याच्यामध्ये एक एकनाथ महाराजांचा अभंग आहे की येडका मदन तो केवळ पंचानन. पंचानन म्हणजे सिंह. तो म्हणजे सिंहासारखा असा आक्रमक असतो तो. आणि तो ज्या ज्या लोकांना धडका देतो त्याला तो म्हणजे घायाळ करून सोडतो. तसं या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी लोकांना घायाळ केलेलं आहे. ते असं जे येडका आहे हे माझं आत्मचरित्र आहे आणि हे संस्कृती प्रकाशन जे माझं स्वतःचं प्रकाशन आहे त्यांनी हे पब्लिश केलेलं आहे अशा पद्धतीचं. हे मी तुम्हाला भेट देऊ इच्छित आहे. नक्कीच सर, धन्यवाद सर. प्रेक्षक आपण ज्यांच्याशी बोलत होतो ते डॉक्टर मुरहरी केळे सर. आता हे व्यक्तिमत्व एका मुलाखतीमध्ये उलगडण्यासारखं नाही. आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, टेक्नॉलॉजी अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी मुसाफरी केलेली आहे आणि सततच विद्यार्थी असल्यामुळेच हे शक्य झाले असं मी पुन्हा एकदा शेवटी एकदा म्हणतो. आणि ती प्रेरणा त्यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून त्यांना मिळालेली आहे. अशा एका समृद्ध असे व्यक्तिमत्वाशी आपण बोललो. ते डॉक्टर मुरहरी केळे सरांचं मी आभार मानतो. त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि हा कार्यक्रम इथं आपण थांबूया. धन्यवाद.